हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल आपण आज कुठून जाणार आहोत. ते अमेरिकेमध्ये गुजराती कम्युनिटीने उत्तरायणचा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, म्हणून आपण आता तिकडे जाणार आहोत. आणि त्यानंतर मला थोडी ग्रोसरी पण घ्यायची होती, म्हणून रस्त्यातच आर्टिशा आहे, तर ते एक मिनी इंडिया आहे, तर ते पण आज तुम्हाला मी दाखवणार आहे सगळं. आज खूप निवांत चालू होतं, कारण की आज पण होता, सुट्टी असल्यामुळे खूप निवांत चालतं. म्हणून ब्रेकफास्ट करून घेतला होता. मग आता शॉवर करून आले. शॉवर करून झाल्यानंतर स्ट्रेटनिंग करायला घेतली इकडे. तर मी काय करते, असं खूप वेळ लागतो ना स्ट्रेटनिंग करायसाठी, म्हणून मग मी ना असं समोरची स्ट्रेटनिंग करून घेतली, कारण की मग आपल्याला घाई नाही होणार, आता जायचं आहे घाईमध्ये म्हणून. तर मग मी त्यामुळं करून घेतली स्ट्रेटनिंग. त्यानंतर इकडे मेकअप करायला घेतला होता. मला इंस्टाग्रामवर एक कमेंट आली होती, ताई तुमचा मेकअप शेअर करा म्हणून मग मी आता तुम्हाला इकडे थोडक्यातच फास्टमध्ये ना मी मेकअप कसा करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता खूप घाई असल्यामुळे मी पण जास्त असं खूप काही लावलं नाही. तर चला मी आता तुम्हाला सांगते. तर इकडे आपल्याला सगळ्यात पहिले मी हा सेटिंग स्प्रे लावून घेतला. परत मग पहिले आपल्याला सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. कधी पण तुम्ही मेकअप स्टार्ट करताना आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात राहून द्या की आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं असतं, त्याशिवाय मेकअप स्टार्ट करता येत नाही. आपली स्किन पण सॉफ्ट राहते त्यामुळे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवलं होतं मॉइश्चरायझर, त्यानंतर मी इकडे सेटिंग स्प्रे लावला आणि नंतर मग आपल्याला प्रायमर घ्यायचं आहे. प्रायमर लावल्यानंतर मी हे फाउंडेशनसारखं माझं मॉइश्चरायझर आहे ते घेतलं, ते लावून घेतलं. आणि मी आज खूप सिम्पल असं लवकर फास्ट मेकअप करायचा होता, म्हणून मी शॉर्टकट केलेला आहे सगळीकडे. त्यानंतर मी हायलायटर घेतलं, तर हे लिक्विडचं हायलायटर आहे, त्याने पण खूप छान ग्लो येतो. नंतर इकडे मी आयलॅशेस कर्ल करून घेतले. तसे पण माझे आयलॅश उडून गेलेले आहेत, थोडेफार आहेत. तर त्यानंतर मी करून घेतले आणि इकडे मी परत सेटिंग स्प्रे लावून घेते. सेटिंग स्प्रे पहिले लावून घेते, नंतर आयलॅशेस करते, जेणेकरून त्याचे माझं सगळं काजळ असं पसरलं नाही पाहिजे म्हणून. आणि आता इकडे आपण लावूया ब्लश. तर मला ब्लश खूपच आवडतो. पिंकिश आपले असे गाल दिसतात, म्हणून बघू शकता तुम्ही मस्त असं पिंकिश आपले गाल दिसतात इकडे. मग तो लावून घेतला आणि आता ऑलमोस्ट आपला कंप्लीट झाला आहे. बघू शकता तुम्ही किती फास्ट मेकअप केला आहे मी इकडे. आता आपण लिप लायनर लावूया, मग नंतर लिपस्टिक लावून घेऊया. इकडे माझी आता लिपस्टिक पण लावून झाली. आता आपला मेकअप डन झालेला आहे. तर मी पूर्ण प्रॉपर मेकअप करेल ना, तर तेव्हा पण नक्की मी शेअर करेल. तर खूपच लेट झालं होतं, म्हणून मी लवकर करायचा प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत पण शेअर केलेला आहे इकडे. तर नक्की मला कमेंट करून सांगा कसा वाटला माझा तुम्हाला सिम्पल असा मेकअप. आणि लास्टला सांगायचंच राहिलं, इकडे मी आय शॅडो पॅलेट होती माझी, त्यातलं चमकी लावून घेतली घाईमध्ये, फक्त अशी चमकी लावली जेणेकरून आईजला मस्त ग्लो आला पाहिजे म्हणून. चला आता डन झालेलं आहे. आयलॅशेस पण करून घेतले इकडे मी. तर कसा दिसतो माझा लुक आजचा ते पण मला नक्की सांगा तुम्ही. आता आपण निघूया जायला. तर इकडे मला अनन्याने गाडी ओपन करून दिली होती, तर ती पण बोलली मला पण गाडीचं डोर ओपन करून दे तू पण आता, म्हणून मग तिचा पण गाडीचा डोर ओपन केला. इकडे ना एक अमेरिकेमध्ये गंमत आहे. आमच्या फ्लॅटच्या खालनं आम्हाला नेहमी असं बघायला भेटतं काही नवीन, ते पण मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर इकडे कसे हजबंड आहे ना, वाईफसाठी ना डोर ओपन करत असतात कारमधून जाताना, त्यांना बसायसाठी. ते एक खूप छान वाटतं. इकडं आपले इंडियन्स असे असतात की आपले नवरा बायकोंचे भांडणच संपत नाही, कुठं आपल्याला डोर ओपन करून देणार. आपण जाताना येताना भांडणच करत राहत असतो. एनिवे चला आता आपण जाऊया तिकडे. तर तुम्ही बघू शकता आम्ही इकडं आलो. आता आल्यालाच बघितलं तिकडे किती खूप जण असे पतंग उडवत होते.
खूप छान वाटत होतं. तर इकडे आम्ही आलो आता. तर तुम्ही बघू शकता क्राऊड एवढं होतं की आम्हाला गाडी पण लावायला जागा नव्हती. आणि पतंग पण बघू शकता किती पतंग्स आहेत तिथं उडतात, ते सगळे उडवतात ते. आणि हे फेस्टिवल गुजराती लोकांचं पण असतं आणि आपलं पण असतं. तर इथं खूप इंडियन्स येतात ना पतंग ते उडवायसाठी. तर आम्हाला क्राऊड असल्यामुळे गाडी लावायला जागाच भेटत नव्हती. तर शेवटी आता भेटली त्यांना गाडी लावायला जागा, म्हणून आम्ही आता तिकडे निघालो मग जायला. तर इकडे बघू शकता आल्या मग खूप गर्दी होती इकडे आणि सगळे इंडियाचे सगळे लोक होते. इंडियाचा क्राऊड बघून असं खूप छान वाटतं. आणि इकडे वडापाव हे सगळं पण कच्ची दाबेली चाट सगळं काही होतं. तर गर्दी पण होती तिकडे, लाईन लागली होती चाटसाठी. आम्ही भूक लागली होती आम्हाला, दुपारची वेळ होती. आम्ही जेवण तर काही करून आलो नव्हतो, फक्त ब्रेकफास्ट करून आलो होतो. म्हणून मग ठरवत होतो की पहिले काईट उडवायची खाऊन घ्यायचं. पण तिथं खूपच लाईन लागली होती, त्यामुळे म्हणलं नको, जाऊन पहिले फिरूया थोडंसं आणि नंतर मग खायला घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटत आहे इकडे. तर इकडे आलो होतो आम्ही, इकडे आलो तर अनन्याला पण खूप इच्छा होत होती काईट उडवायचं. आम्ही इकडे काईटच्या काउंटरवर आलो आणि विचारायला गेलो होतो तिकडे कितीला भेटते म्हणून, बघूया म्हणलं काईट. ते तुम्हाला पण शॉक बसेल ऐकून किती किंमत आहे त्याची काईटची आणि चरख्याची. तर मी तुम्हाला इकडे सांगते. आता त्यांनी आम्हाला बोलले काईट काहीतरी $20ला 5 भेटल आणि $15ला चरखा भेटल. तर ऑलमोस्ट सगळे दोन्ही ह्याची किंमत मिळून $35 होतात. तर हे आपल्या इंडियन करन्सीमध्ये तुम्हाला मी सांगू तर 3,000 होतात. तर 3,000 रुपयाची काईट होती इकडे. तर बसला ना तुम्हाला पण शॉक, असंच आम्हाला पण इकडे आल्यानंतर असा शॉक बसला. तर ते ऐकूनच आम्हाला वाटत होतं घेऊ का नाही घेऊ, पण आणण्याची खूपच इच्छा होती. ती बोलत होती घ्यायचंच मम्मा म्हणून, तिला बड्डेला काही देऊ नको बोलत होती, पण मला घेऊन दे इकडे. पण नंतर तिकडे एक प्रॉब्लेम झाला. तर इकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, इकडे लाईटचे टॉवर्स होते, तर त्या वायर्समध्ये काईट जाऊन अडकत होते, त्यामुळे एक स्फोट झाला खूप मोठा. तर त्यामुळे त्यांनी लगेच थांबवायचं अनाऊन्स करत होते की नाही उडवायची काईट, म्हणून मग आम्ही नाहीच घेतली काईट तिकडे. आणण्याचा मूड पण ऑफ झाला. तरी इकडे एक फ्रेंड होतं, ते आम्ही भेटले अचानक आम्हाला, म्हणून मग त्यांची काईट घेतली, नानांना थोड्या वेळासाठी एन्जॉय करायसाठी दिली. आणि मग नंतर लगेच पोलीस पण आले होते त्याच कारणामुळे. No, it's better if you want to sell the whole. नंतर मग आम्ही बघून झाली आमची काईट. मग आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून म्हणलं चला आता आपण पहिले पोटपूजा करूया. ते इकडे दाबेली ते होती, तर आम्ही इकडे भूक लागली होती म्हणून वडापाव घेतला सगळ्यात पहिले, त्यानंतर पावभाजी घेतली, अजून समोसा पण होता तिथं, छान समोसा घेतला आणि मग खाल्लं सगळं.
आणि त्यानंतर परत मग गेलो काईट उडवायला. अरे ते अंकल पडतील. तर तुम्हाला बोलले होते ना, इकडे पोलीस आले होते. तर इकडे बघू शकता, इकडे तुम्हाला दिसत असेल मागं पोलीस आले होते. तर त्यांनी सांगत होते सगळ्याला की थांबवा आता काईट उडवायचं. तरी ऑलमोस्ट 4 o'clockपर्यंतच होतं टाईम तिकडे आणि पोलीस आले होते 3 वाजता काहीतरी. म्हणून मग सगळ्यांचं एन्जॉय करून झालेलंच होतं इकडे. त्यानंतर त्यांनी स्ट्रिक्टली सांगून दिलं होतं की आता काढा लवकर लवकर काईट्स खाली, काही उडवायचं नाही आता. म्हणून मग आम्ही तसंच सगळं सोडून निघालो. मग आम्हाला आर्टिशाला पण जायचं होतं. तर इकडे वर बघू शकता, आपण आलो होतो जेव्हा तेव्हा किती काईट्स होते आणि आता सगळे 2-3च काईट्स वर राहिलेले आहेत. सगळे आता त्यांनी काढून घेतले. परत मग आम्ही निघालो. आम्हाला जायचं होतं आर्टिशाला.
तर आर्टिशामध्ये पण मला थोडी ग्रोसरी घ्यायची होती. इकडे आर्टिशामध्ये ना आलं ना तर हे ऑलमोस्ट मिनी इंडिया आहे. आपल्या सेम इंडियासारखी फिलिंग येते इकडं आल्यानंतर. आणि सगळं जे पण तुम्हाला पाहिजे असतं आपल्याला इंडियाला जे असतं लागतात वस्तू अशा की जे अशा आपल्याला प्रॉपर सिटीमध्ये भेटणार नाही ते इकडे तुम्हाला नक्की भेटून जातील. तर तुम्हाला मी दाखवतेच पुढे. तर जिकडे आपण आत्ता प्रोग्रामला गेलो होतो पतंग उडवायसाठी तिकडून हे 10 मिनटावरच होतं म्हणून मग जवळच होतं म्हणून मग आम्ही हा पण प्लॅन करून घेतला. म्हणलं तिकडं जाऊन मला थोडंसं मुरमुरे ते संपलं होतं आणि मग आपण इकडे आलो काही ग्रोसरी एवढ्या लांब घ्यायला आलो तर मग आपल्याला सगळे एक एक गोष्टी पण आठवत राहतात. आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळं प्रॉपर शॉप आहे तिकडे. सगळे आपले इंडियाला जे क्लोथ्स भेटतात आपल्याला ते सगळे शॉप्स आहे. आणि इकडे हे पण एक छान आहे आपल्याला ॲब्रो करायचे असतील तर त्याची किंमत पण खूप कमी आहे. लो प्राईजचे पण इथं आपल्याला ॲब्रो करून भेटतील. तरी पण 600 अशी काहीतरी किंमत आहे. पण हेच कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही सिटीमध्ये जाताल तर तुम्हाला 1200 शिवाय थ्रेडिंग करायला भेटणार नाही. म्हणून हे पण एक इकडे चांगलं आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगतेच आता आपण दाखवतेच म्हणजे तुम्हाला सांगतेच काय काय इकडं आहे चांगल्या गोष्टी. हा का कुठं तर आपल्याला दिवाळीला नाही तर काही आपल्या घरामध्ये प्रोग्राम असेल तर इकडे हे शॉप पण आहेत की जिकडे आपल्याला फेक फ्लावर्स अजून कुकर पाहिजे असेल तर तो कुकर गणपती बाप्पा काही देवाचं आपल्याला सामान घ्यायचं असेल नाही तर लग्न असतं तर त्याच्यासाठी ड्रेस साडी काही पण प्रोग्राम असेल तर सगळे इकडे आपले प्रॉपर आपलं पुणे कसं आहे सेम इकडे तसंच फिलिंग येते इकडे आल्यानंतर असं फील होतं. आणि हे जे शॉप दिसतं आहे समोर ते इकडे तुम्हाला आहे ना असे झाडं कढीपत्ता नाही तर पुदिना ह्याचे झाडं आपल्याला कुठे भेटणार नाही. तुम्ही सिटीमध्ये पण गेले तर तुम्हाला भेटणार नाही पण इकडं आले तर नक्की तुम्हाला असं कढीपत्ता आणि महत्त्वाचं झाड ते तुळस तर तुळस पण असते इकडे. तर आता तर नव्हती तिकडे पण नेहमी तुम्ही आले ना असं तर नक्की तुम्हाला भेटून जाईल तिकडे तुळस पण असते तिकडे म्हणून एक चांगलं आहे. तर तिकडे सगळं भेटतं. तर जेव्हा मी फर्स्ट टाईम आले होते तर असंच मला कोणी सांगणारं नव्हतं आणि माझ्या घरात तुळसच नव्हती म्हणून मग मला करमतच नव्हतं. मला तुळस असलं की खूप करमतं घरामध्ये चांगलं वाटतं. तुळस असली तर छान असतं आपलं घर. मला तेव्हा काही माहीत नव्हतं म्हणून मग मी इंडियाहून मागून घेतली होती. गपचूपच मंजुळा मागून घेतल्या होत्या. तर इकडे निवे त्यानंतर मग बघू शकता इथं सोन्याचे पण शॉप्स आहेत सगळे. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला इकडे भेटून जाईल. आणि आपल्या सगळ्यांची फेवरेट गोष्ट म्हणजे पाणीपुरी. तर ती पाणीपुरी पण इकडेच असते. तर बघू शकता तुम्ही इकडे हा गाडा आणि इकडे तुम्हाला खरं वाटणार नाही पण इकडे ह्या आर्टिशामध्ये ना पानवाला पण असतो. तो आत्ता तर आज नव्हता पानवाला नाही तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल. तो प्रॉपर आपल्याला पान बनवून देतो. सेम आपल्या इंडियासारखी फिलिंग येते तिकडे त्यावेळेस. मग त्यानंतर इकडे समोर दिसत असेल तुम्हाला तर हे इकडे राजधानी थाली पण भेटते. ती पण सेम आपल्या इंडियासारखी टेस्ट करते. तर तिकडे तर आम्ही ह्यावेळेस नव्हतो गेलो नाही तर दरवेळेस आमचं काही ॲनिव्हर्सरी काही असेल तर नक्की आम्ही तिकडे जातो जेवण करायसाठी. तर ते तुम्हाला दाखवायसाठी मी तुम्हाला दाखवले तिकडं भेटतं म्हणून ते. तर आम्ही आता जात होतो अनन्याला एक गोष्ट खूप खायची होती खांडवी. तर ती मागच्या वेळेसपासून तिला खायची होती पण त्या दिवशी अवेलेबल नव्हती. आम्ही हेच एक महिन्यापूर्वी आलो होतो तिकडे त्या दिवशी तिकडे फिनिश झाली होती. तर तिकडे खांडवी नाही तर असं फ्रेश कुठला पण स्वीट पाहिजे असं ना आपल्याला तर ते सगळ्या गोष्टी तिथं फ्रेश असतात. तर ते पण खूप छान भेटतात तिकडे. चला मी तुम्हाला दाखवते आता ते पण.
भाजी खूप चालते. बघू शकता इकडे तुम्हाला तिला खांडवी भेटल्या ती किती हॅप्पी झाली. त्यानंतर आम्ही गरम गरम तिकडे जिलेबी पण होती. खूप दिवस झाले अशी रस्त्यावरची गरम गरम जिलेबी खाऊन माहीत नव्हतं, म्हणून मग शेवटी आज ह्यावेळेस आम्ही जिलेबी पण घेतली. छान होती जिलेबी. त्यानंतर मी तुम्हाला थ्रेडिंगचं बोलले होते, तर हेच थ्रेडिंग करायचं पार्लर आहे. त्यानंतर आलो होतो आम्ही इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर इकडे सगळे फ्रेश अशा व्हेजिटेबल्स भेटतात. तर फ्रेश होते म्हणून म्हणलं चला घेऊया. आणि मला भोगीची भाजी केलीच नव्हती मी त्या संक्रांतीमध्ये, म्हणून म्हणलं ती पण बघूया इकडे भेटेल तर सगळं घेऊन टाकेल. तर बघूया आपण ते पण भेटतं का. तर इकडे शेपू घेतली सगळ्यात पहिले. फ्रेश होती, दिसली फ्रेश, त्यामुळे शेपू घेतली सगळ्यात पहिले. तर इकडे कढीपत्ता पण घेतला. तर कढीपत्ता हा कितीला असेल कमेंट करून मला नक्की सांगा. मी माझ्या शॉर्ट्समध्ये नक्कीच तुम्हाला सांगा याची किंमत. तर नंतर कढीपत्ता घेतला. कढीपत्त्याचं मला प्लांट लावायचं आहे, पण माझं आता जे रिसेंटली मी जिकडे राहते तिकडे ऊनच येत नाही आहे, म्हणून मग मी ते काही घेतलंच नाही. आता मी नेक्स्ट वेळेस चेंज करेल माझं घर, तेव्हा मग मी तिकडे नक्की घेईल. कारण की मग मी ठरवलेलं आहे पूर्ण दिवसभर जिथे ऊन येईल तिकडेच घर बघूया. परत मग दही राहिलं होतं, ते दही घेतलं. आणि अनन्याला पण आज व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून मग ती पण व्हिडिओमध्ये येत होती. तिला पण व्हिडिओ करायचा होता माझ्यासारखा. काही व्हेजिटेबल्स मला तिकडे भेटलेच नाही फ्रेश, म्हणून म्हणलं चला फ्रोझन बघूया. तर इकडे फ्रोझन व्हेजिटेबल्स बघायला आले, भोगीसाठी घ्यायचे होते. तर मी सगळे काढले तर होते सगळे, पण त्याच्यानंतर किंमत बघितली तर माझे सगळे व्हेजिटेबल्स होते जे फ्रोझन, ते व्हेजिटेबल भोगीचे जे मी काढले होते ते 4000ला होते. म्हणलं मला काही परवडणार नाही ती भाजी, चला ठेवून देऊया. मग मी घेतलं तर खरं, मग परत नंतर मग मी ठेवूनच दिले, नाहीच घेतले. बिस्किट घ्यायचे होते, बिस्किट पण संपले होते, म्हणून अनन्याने बिस्किट घेतले. मग तर तुम्हाला एक गोष्ट ही पण शेअर करायची आहे. जे पण कोणी व्हेजिटेरियन असेल ना तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. हे अशी मॅगीचे पॅकेट्स असतात, माहीतच असेल तुम्हाला. तरी असं कुठं फिरायला जाताना आहे ना, इकडं हॉटेल्समध्ये खूप प्रॉब्लेम होतो. ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स इकडे नॉनव्हेजच असतात. व्हेजिटेरियन जे असतात त्यांचे खूप प्रॉब्लेम होतात, म्हणून मग अशी मॅगीचे पॅकेट्स पण तुम्ही घेऊ शकता. मी पण असे 4-5 मॅगीचे पॅकेट घेतले आहेत. पण कुठे पण फिरायला गेलो ना तर ह्याच्यामध्ये फक्त उकळीचं पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. हे रेडी टू ईटवाले आहेत, म्हणून हे खूप चांगले आहेत, म्हणून मग ते पण तुम्ही घेऊ शकता. तर मी अनन्याला जास्त देत नाही खायला मॅगी, पण कधी कधी मूड असतो ना आपल्याला, म्हणून मग तिच्यासाठी 2 मॅगीचे पॅकेट्स पण घेऊन टाकले लगेच. तुम्हाला इकडे मी एक गोष्ट शेअर करायची करू शकते आहे मला इकडे. तर मी बिस्किटचे जे पण पुडे घेतलेले आहे, तर एक बिस्किटचं पॅकेट आपल्या इंडियाला 10 रुपयाला असं 20 रुपयाला भेटतं.
तर इकडंच ते पॅकेट जे बिस्किटचं पॅकेट आहे ते 100 रुपयाला भेटतं एकच पॅकेट. सांगते मी तुम्हाला, हे जे त्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी असं शेअर करते, माहीत राहिलं पाहिजे. खूप जणांचे मला कमेंट्स पण येतील की तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहता, मग पैसे पण तेवढेच कमवत असाल, पण एक आपल्या इंडियन तर आपल्या एक मिडल क्लास लोकांची सवय असते ना, आपल्याला सगळे बघून बघून पैसे किती आहे काय आहे ती सवय जात नसती. झाले आम्हाला 2 इयर्स, पण तरी पण आपली सवय असते, आपण लहानाचं मोठं सगळं तसं झालेलं असतो की आपल्याला बघून घ्यायचं असतं. आणि एवढे पैसे म्हणलं तर आपल्याला वाटतंच थोडंसं, म्हणून असंच मी तुमच्यासोबत पण आता शेअर केलं. तर हे पण तुम्हाला ऐकून नवीन वाटलं का नक्की मला कमेंट करून सांगा. मी खूप वेळा तुम्हाला शेअर केलेला आहे माझा सुशीला. मी ब्रेकफास्टमध्ये पण सुशीला खूप जास्त खाते, ह्याच्यामुळे ना ॲसिडिटी पण होत नाही. तर हे जे मी आता अनन्याने उचललेलं पाकिट आहे मुऱ्याचं, तर तेच जे अनन्याने घेतलेलं आहे तेच आम्ही घेत असतो. तेच मुरमुरे खूप चांगले असतात, त्यांनी सुशीला खूप चांगला होतो. तर इकडेच ते पायनार म्हणून स्टोर आहे आर्टिशामध्ये, तर तिकडेच ते भेटतं, तर तिकडेच जाऊन तुम्ही ते घेऊ शकता. इकडे ऑलमोस्ट आपलं सगळं घेऊन झालेलं आहे, व्हेजिटेबल्स, थोडीशी ग्रोसरी. त्यानंतर इकडे ना केक पण खूप छान भेटतो आणि पेस्ट्रीज पण खूप छान असतात इकडच्या. एक गोष्ट अजून एक शेअर करायची तुमच्यासोबत, इकडे जे अमेरिकन बेकरीज असतात तिकडं जेवढे चांगले केक भेटत नाही तेवढा छान इकडे तुम्हाला केक सेम इंडियासारखं टेस्ट असलेला केक नक्की तुम्हाला इकडे भेटेल. जेव्हा आम्हाला हे स्टोअर माहीत नव्हतं तर आम्ही इकडे येऊन आम्हाला 2 वर्ष झाले, आम्ही एवढं पस्तावलो. आत्ता आम्हाला कळलं की इकडे छान केक्स भेटतात म्हणून आम्ही तेव्हापासून इकडेच आता केक घेतो नेहमी. नेक्स्ट आता तुम्हाला इकडे काय दिसत असेल तर इकडे ही ॲटो, तर ही इलेक्ट्रिक ॲटो आहे, तर तिच्यामध्ये सगळे लेकरं बसलेले होते ॲटोमध्ये. तर ही बाहेर पण जाते, इकडे आर्टिशामध्ये ना ॲटो पण फिरतात. तर हा ॲटो बघून ना सेम आपल्या इंडियाची फिलिंग येते, छान वाटतं. आणि आम्ही बाहेर पण आर्टिशामध्ये फिरताना पण ॲटो बघितला होता, त्याची काही क्लिप घेतली नाही मी, तेव्हा मला म्हणजे तेवढं सुचलंच नव्हतं, म्हणून आता तुमच्यासोबत शेअर केलं मी. आणि त्यानंतर सगळं आम्ही केकचं बिल केलं आणि परत इकडे तुम्हाला आता मी हे दाखवते. ह्या चपात्या आहेत, ते हे फ्रोझन चपात्या आहेत. कॉलेजचे काही मुलं असतात, मुली असतात, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे ते. त्यानंतर हा मुंबईचा पाव होता इकडे, तर हा पण छान असतो. आम्ही पहिले घेतला होता, आता काही खायचं नव्हतं म्हणून मग आता काही घेतलंच नाही. त्यानंतर आनंदाने थोड्या वेळ त्या ॲटोमध्ये एन्जॉय केलं. तिच्यासोबत मी पण थोड्या वेळ बसले होते आणि मग ह्यांनी बिलिंग करत होते. मग बिलिंग झाली त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी जायला काहीतरी 1/2 hours लागले आम्हाला. तर घरी आल्या मी सगळ्यात पहिले मेकअप काढायला घेतला. मेकअप काढला, मग ड्रेस चेंज केला
तर असा होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची काळजी घ्या. बाय.